number you have dialed is currently busy. Please try later. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता. आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो. तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलची इथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्रांनो, आपल्या जे ते सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करून तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या ह्याची जी लेअर आहे ती आपल्या 20 सेकंदापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त करू शकता. त्यानंतर आपल्या जिथे काय करायचं, आता ॲस्पेक्ट रेशो यामध्ये आपल्याला येऊन 9.16चा इथं रेशो घ्यायचा. त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून लॉंग प्रेस करून अशा प्रकारे फुल स्क्रीन जिथे आपलं इमेज इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्या ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून त्याचा जो सर्वात आधी ह्याचा ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला बिट्टूवरती जे तिथे येऊन जायचं आहे. तर बिट्टूवरती जे तिथं या, तर आता बिट्टूवरती येतोय मी. तर बिट्टूवरती इथं आल्यानंतर आपल्या इथं जे ते स्प्लिट करायचं आहे. सॉरी मित्र, आपला इमेज होतो तो इथं स्प्लिट करायचा, ऑडिओ नाही. तर आपण तर बिट2वरती केल्यानंतर आपल्या परत जिथे बिट3वरती येऊन परत इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. परत बिट4वरती येऊन परत इमेज स्प्लिट करा. परत बिट5वरती जिथे आपल्या इथं यायचं आहे. तर बिट5वरती आल्यानंतर इथं जे ते परत आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. परत बिट6वरती येऊन स्प्लिट करा. परत बिट7वरती येऊन स्प्लिट करा. परत जिथे बिट8वरती येऊन स्प्लिट करा. परत जिथे आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, बिट9वरती येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर याचा जो ह्या इमेजचा जेवढा काय इथं एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो इथं आता बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता तो सुद्धा इथं आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला प्लस की इथं द्यायची आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, हा जो इमेज असेल तो आपल्याला एकदम अशा प्रकारे इथं तुम्हाला हवं तेवढं इथं अशा प्रकारे झूम करून घ्या. आणि त्यानंतर त्या इमेजच्या एंडला येऊन आपल्याला जिथे एक प्लस की द्यायची. त्यानंतर आपला जो इमेज होता तो सुरुवातीला कसा होता त्यामध्येच आपल्या जसा होता आधी तसाच आपल्या इथं सेट करायचा आहे मित्रांनो इमेज. तर अशा प्रकारे इथं सेट करून घ्या, म्हणजे जो आपला इमेज आहे तो अशा प्रकारे इथं दिसेल मित्रांनो. तर मित्र, आता आपल्या इथं जेवढं काही इमेजेस आहेत त्या इमेजेसला आपल्या इथं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे ते द्यायचे आहेत आता. ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला इथं जे ते ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे तर ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा एक ॲनिमेशन भेटेल. तर वेट करूयात आपण, लोड होत आहे तोपर्यंत. तर ओके, तर बघा मित्र, इथं जे ते स्विंग अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारे स्विंग बॉटम राईट अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे आपल्याला. कॉम्बोमध्ये आल्यानंतर बघा आता मित्रांनो, वेट करत आपण, थोडंसं लोड होत आहे. तर इथं बघा मित्रांनो, अशा प्रकारे स्ट्रेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जे ते डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्या जिथे बघा आता स्विंग बॉटम अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जिथे आपल्याला बघा स्लिप अँड स्लाईड अशा प्रकारचं एक भेटेल तर ॲनिमेशन तर तो इथं अप्लाय करून टाका.
केल्यानंतर आपल्याला एंडवाल्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच बघा एक अशा प्रकारे पझल अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आता आपल्या जिथं परत काय यायचं बघा, आता इमेजच्या मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे. तर त्यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो आपल्या इथं द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी आपल्याला त्या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये जिथे आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर आता आपल्याला बघा एक इफेक्ट द्यायचा आहे ट्रान्झॅक्शन इफेक्ट. तर तो आहे मित्रांनो ब्लेंच अशा प्रकारचा एक आहे मित्रांनो ट्रान्झॅक्शन इफेक्ट. तर तो इथं देऊन टाका आणि दिल्यानंतर इथं आपला इथं ऑल करा. म्हणजे जेवढे काही इथं आपली ते बॉक्स असतील व्हाईट कलरचे, तर त्या सर्व बॉक्समध्ये हा जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल. त्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं फिल्टर्समध्ये येऊन आपल्या जिथे काय यायचं बघा मित्रांनो, आता फिल्टर्समध्ये येऊन आपल्याला फीचरमध्येच थांबायचं आहे. फीचर्समध्येच तो आपल्याला फिल्टर इथं मिळून जाईल. ओके, तर बघा मित्र आता फीचर्समध्येच तुम्हाला एक फिल्टर भेटेल. तर ते आहे मित्रांनो रोमी वॅकी. तर अशा प्रकारचा एक फिल्टर आहे, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ह्याची ॲडजस्टमेंट जे असेल ती त्या इमेजपुरती इथं सुरुवातीच्या फक्त इथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो त्या इमेजपुरतीच. परत नंतरच्या आपल्याला थोडंसं पुढे येऊन जायचं आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या काही इथं इमेजेसला आपले इफेक्ट जिथे द्यायचे आहेत. तर आता आपल्या 6 सेकंदाच्या इमेजवर येऊन आपल्या जिथे इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं 3 लेअर मिरर अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ते इमेजपुरती करून ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर 0 करा आणि वर्टिकल जे ते तिन्ही फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या जिथे परत नंतर 2 इमेजेस सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्येच एक आपला इफेक्ट भेटेल. तर तो आहे मित्रांनो इथं हेल फायर. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे आता इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्पार्कच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. स्पार्कमध्ये आल्यानंतर मिथोर अशा प्रकारचा की इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतर शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचं त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच आपल्याला एक भेटेल ते इफेक्ट. तर वेट करूयात लोड होईपर्यंत. तर तो आहे मित्रांनो ओरा. तर अशा प्रकारचा काही इथं इफेक्ट आहे ऑराचा. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे आता इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या इथं व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे ते आपल्या इथं यूट्यूब चॅनल आहे इथं सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.